असे देहूचे निवासी, खिशात नाही धान, समाजामध्ये नाही मान, घरामध्ये मुडकी खाट, पाणी पेला फुटका माठ, पण तरी सुद्धा ज्यांची वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट, असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठाला दादा मॉनिटरचा चालू आहे ना, जर मॉनिटरचा थोडासा आवाज वाढवा म्हणजे रिपीट. हॅलो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठाला 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 अभंग आहे. 4 चरणाचा अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी. अभंगाला कडवे आहे 4 आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसे वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तो असा. पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी करत तर आपलं सांगोल नावाचं खऱ्या अर्थाने शहर, आणि सांगोल नावाच्या खऱ्या अर्थाने या शहरामध्ये आज या ठिकाणी कैलासवासी गणपती उंटवाली गुरुजी, अर्थात गुरुजींचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे, हे माझं मी परमभाग्य समजतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण गुरुजींच्या खऱ्या अर्थानं परिवाराचा जर विचार जर केला तर मला वाटतं की गुरुजींना मला वाटतं की एकच मुलगा आहेत, अर्थात त्यांचं नाव म्हणजे प्रशांत दगडू उंटवाले दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. व त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई उमा प्रशांत उंटवाले, व त्याचबरोबर त्यांचे नातू मला वाटतं की ओम प्रशांत उंटवाले, त्याचबरोबर त्यांचा सून मला वाटतं की सानिका ओम उंटवाले, आणि त्याचबरोबर त्यांच्या मला वाटतं की नात नेहा अमय गाजरी, अर्थात खऱ्या अर्थानं असं गुरुजींचं परिवार. विठाला विठाला सुंदर नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे बघा, लक्षात ठेवा. पण तसं बघायला गेलं तर नियोजन म्हणावं तर 1 नंबर, बोलायचं काही काम नाही. पण इथं आलेले सर्व मान्यवर असतील खऱ्या अर्थानं, पक्वाद वादक म्हणा, श्रोतिक म्हणा, सर्व गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, आता तुम्ही सगळेजण आपल्या परिचय मंडळी आहेत, ते तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आता सगळ्यांची नाव घेणे मला काही शक्य नाही, तरी सर्व मान्यवर असतील. आचार्य, प्राचार्य, गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, चित्रकार, पत्रकार, परीक्षण निरीक्षक, शिक्षक, परितोषण, गावतणी, पाहुणी मंडळी, गावकरी मंडळी, मित्रमंडळी, डाळीमवाले, द्राक्षवाली, मटकेवाले, शिरडवाले, मिंडरवाले, कोंबड्यावाले, होबारले बसलेले, पायला मलेले, पाय कडलेले, जेवण आलेले, बेगर जेवतालेले, झोपवून आलेले, बिना झोपता आलेले, टीव्ही बघून आलेले, बेगर टी बघता आलेले, बायकोशी भांडण करून आले, बायकोशी भांडता आलेले, बायकोला घेऊन आलेले, बायकोला ठेवून आलेले, पोरांना घेऊन आले, पोरांना ठेवून आलेले, जेवण आलेले, बेगर जेवता आलेले, पिऊन आलेले, बेगर पियात आलेले, म्हणजे चहा मला म्हणायचं आहे, बाकी दुसरा अर्थ लावू नका. जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणार लिहू देत नाहीत ते, आणि इतर कीर्तन चालू आहे हे माहीत असून सुद्धा पाऊस आहे म्हणून निवांत घरी बसलेत ते, सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. झाली आता सर्वांची नावं, आता काय सुद्धा अडचण नाही. टाळकरी म्हणा उत्तर 1 नंबर, आयोजन म्हणा उत्तर 1 नंबर, मंडप म्हणा उत्तर 1 नंबर, श्रोते म्हणा उत्तर 1 नंबर, हे उंटेवाले परिवार म्हणा उत्तर 1 नंबर, गायक म्हणा उत्तर 1 नंबर, साऊंड सिस्टीम म्हणा उत्तर 1 नंबर, मंडप म्हणा उत्तर 1 नंबर, नियोजन म्हणा उत्तर 1 नंबर, आयोजन म्हणा उत्तर 1 नंबर, आणि कीर्तनकार म्हणा उत्तर कोण म्हणतात 2 नंबर. 2 नंबर आला आहे का मी? कसं माहिती आहे का, परवा दिवशी कीर्तन संपलं माघारी यायला लागलो, घाटात चोरणांची गाडी आली. चोर म्हणला कोण आहे? मी म्हणलं महाराज आहे. अरे बापरे, महाराज आहे का? जावा जावा तुम्ही महाराज, तुम्ही जावा. अहो का नाही, तुम्ही महाराज आहे, तुम्ही जावा. अहो का पण, अहो महाराज ह्याच्यासाठी सोडतोय, तुमचं ना आमचं काम एकच आहे. म्हणलं बघा काय तर कसं काय तुमचं आमचं काम. अहो महाराज आम्ही पण रात्री छापतो आणि तुम्ही पण चल म्हणते छापतो म्हणून. आम्ही काय छापतोय काय? जाऊ द्या दादा. आज ज्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजसेवा केली, अर्थात आज गुरुजींचं प्रथम पुण्यस्मरण आहे. वाक्य सांगू का? आजचं कीर्तन 1 नंबर 2 नंबरसाठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही रे दादा. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार. तसं आता एक अतिशय 1 नंबर सुंदर नियोजन आहे, पण जरा थोडंसं देवाच्या मनात आले. खऱ्या अर्थाने पाऊस पडायला चालू ठेवला. अगोदर वाटलं आता कसं कीर्तन होते आणि कसं नाही, पण खऱ्या अर्थानं आज म्हणजे आता अर्थात झटणारे जे कार्यकर्ते असतात ते तेवढ्या वेळातनं खऱ्या अर्थाने एवढे त्यांनी पाली ते की नियोजन केलं. अर्थात तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. तसं बघायला गेलं तर आज गुरुजींच्या प्रतपुण्यस्मरणानिमित्त देवानं ठरवलं की आज परीक्षाच बघायची. याचं कारण की देव म्हणला की बाबा एवढा पाऊस असून सुद्धा जो कोणी माझ्या कीर्तनामध्ये येतोय तो खरा भक्त. विठाला विठाला
आणि गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. बरं आता मला तुम्हाला आता जवळपास खऱ्या अर्थाने 1 वर्ष झालं गुरुजी या उंटवाली परिवाराला खऱ्या अर्थानं सोडून गेली. एक वाक्य सांगू का? ऐका, एक वाक्य सांगू का? बघता बघता असं वाटलं सुद्धा नाही की गुरुजी आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. असं वाटतं की गुरुजी आपल्याच कुठंतरी असते. असं वाटतं की गुरुजी कुठंतरी सांगोल्यामध्ये असते. असं वाटतं की गुरुजी कुठंतरी गावाला गेले असते. असं वाटतं की गुरुजी कुठंतरी घरामध्येच असते. असं वाटतच नाही की गुरुजी आपल्याला सोडून गेले. सांगू, 1 वर्ष झालं या उंटवाले परिवाराने गुरुजींचं हसणं बघितलं नाही, गुरुजींचं चालणं बघितलं नाही, गुरुजींचं बोलणं बघितलं नाही. कष्टातून खऱ्या अर्थानं सोन्याचा संसार उभा केला. आपण मस्त म्हणू शकतो की बाबा जास्त दुःख मानू नका, पण वाक्य सांगू का? ज्याचं जळतं ना त्यालाच कळत असतं. सांगू, अरे गुरुजी गेल्याच्या नंतर दादा गुरुजींच्या परिवाराला दुःख झालंच आहे. पण सांगू, गुरुजी गेल्याच्या नंतर गुरुजींच्या परिवाराला दुःख होते. गुरुजींच्या ज्या सुनांना दुःख होतं किंवा गुरुजींच्या जी मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा दुःख होते. पण सांगू का, एक हात का होईना पण सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला होत असेल तर मला असं वाटतंय की गुरुजींच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांना दुःख होत असते. वाक्य सांगू का? एखाद्या आईचा ज्यावेळेस मुलगा जातो ना, नीट ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ, एखाद्या आईच्या ज्यावेळेस मुलगा जातो ना त्यावेळेस ती आपलं आई पोट बडवून घेत असते. आई म्हणते, अरे बाळ्या ह्याच पोटामध्ये वाढवला, अरे 9 महिने माझ्या ह्याच पोटामध्ये तो राहिला आणि आता तुम्हाला कुठं सोडून गेला. पण एक वाक्य सांगू का? एखाद्या पत्नीचा पती सोडून जातो ना, एखाद्या स्त्रीचा मालक ज्यावेळेस सोडून जातो ना तर ती आपलं पोट नाही बडवत, मग ती आपलं कपाळ बडवत असते आणि ती म्हणते माझं सौभाग्याचं कुंकू घेत. खरंच ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त मोठा जी त्याग जर कोण जर करत असेल तर ती म्हणजे स्त्री करत असते. सांगू, मला सांगा, सगळ्यात मोठा जी त्याग करते तिला पत्नी. राहू द्या ती पडतच राहणार म्हणून. विठाला विठाला विठाला. पुरुष मंडळ, या जगामध्ये सगळ्यात मोठा जी आपल्यासाठी जी त्याग करते ना, 1 नंबरला ती आई असते आणि 2 नंबरला ती म्हणजे आपली पत्नी असते. खरं सांगा पुरुष मंडळ, तुमच्या पत्नीने तुमच्यासाठी किती मोठा त्याग केला. तिने तिचं माहेर सोडलं तेव्हा कुठं तिला सासर मिळाला. तिने तिचा भाव सोडला तेव्हा कुठं तिला दीर मिळाला. तिने तिची बहीण सोडली तेव्हा कुठे तिला जाव मिळाली. तिने तिचे आई वडील सोडले तेव्हा कुठे तिला सासू सासरे मिळाले. अरे तिने तिचं माहेर सोडलं तेव्हा कुठे तिला सासरे मिळालं. प्रत्येक पुरुष मंडळाला माझा एकच प्रश्न आहे, पुरुष मंडळ नेमकं तुम्ही काय सोडलं की तुम्हाला पत्नी मिळाली? अय सांगोला बोलत जावा, आपल्याच तालुक्यातला कीर्तनकार आहे. एक वाक्य सांगू का? आता ऐका, महिला मंडळाच्या हातामध्ये बांगड्या असतात, बरोबर आहे ना? हातामध्ये बांगड्या, पायामध्ये पैंजण, गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळाला कुंकू. याचं कारण त्यांचं लग्न झालं याचा पुरावा. मग पुरुष मंडळ आपल्याकडे काय पुरावा की तुमचं लग्न झालं म्हणून? एक वाक्य सांगू का? ऐका, ह्या जगामध्ये आता मला एक प्रश्न विचारायचा. एक वाक्य सांगू, हात तिचे आहेत, ऐका, हात तिचे आहेत, बांगड्या मात्र तुमच्या नावची. गळा तिचा आहे, गळ्यातलं मंगळसूत्र मात्र तुमच्या नावचं आहे. कपाळ तिचा आहे, कपाळावर कुंकू मात्र तुमच्या नावचं आहे. रक्त तिचं आहे, दूध तिचं आहे, पोरगा मात्र आपल्या नावचा. ह्या जगामध्ये सगळ्यात मोठ्या जी त्याग करते ना दादा त्याला स्त्री असं म्हणतात. पण एक वाक्य सांगते पुरुष मंडळ, तुम्ही तुमच्या पत्नीचा आदर हा केलाच पाहिजे. तुमची बायको म्हणते चला हो लय दिवस झाला पण पंढरपूरच्या वारीनं जाऊन आलो नाही, जरा पंढरपूरच्या वारीनं जाऊन येऊया. आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं. बोला हो बोला, एक तर पावसानं जिरवत आणली माझी, तुम्ही तर बोला ना. आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणते चला हो अहो आपल्या गावामध्ये धार्मिक काम आहे, त्या कामाला जरा थोडीशी मदत करूया. आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. तुमची बायको म्हणते चला हो जरा देवाची भक्ती करा, परमार्थ करत जावा, भरपूर जरा संसार. आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं काम आहे. आणि तुमची बायको म्हणत असेल तुम्ही तुमच्या आई बापांना घरातून बाहेर हाकलून द्या, तर आपण आपल्या बायकोचं ऐकणं आपलं कोण म्हणलं काम आहे. जवळ बोला जरा सत्कार करतो त्याचा. एक वाक्य सांगू का? पत्नीचं ऐकावं, पण काय ऐकावं
आणि काय नाही ऐकू नये हे आपल्याला कळायला पाहिजे. आता मला तुम्हाला सगळ्यांनी प्रश्न विचारायचा, महिला मंडळ पुरुष मंडळ पटकन बोला. मला सांगा, ह्या जगामध्ये आई श्रेष्ठ का पत्नी श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? माझा आवाज येतो ना तुम्हाला प्रत्येकाला? आई श्रेष्ठ. बरं मला सांगा पुरुष मंडळ, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला कोण आहे? आई आहे का तुमची पत्नी आहे? बोला बोला बोला. वा, आई आहे. कोण आहे? आई आहे. बरं तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला गरज कुणाची आहे? आईची आहे का पत्नीची आहे? वा वा वा, कुणाची आहे? आईची आहे. म्हणताना कोण श्रेष्ठ? हा बोला बोला, सगळेजण बोला. पावशेस बोला सगळेजण. कोण श्रेष्ठ? आई श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ? आई श्रेष्ठ. पण आता परत ऐका, महिला पत्नी, माझा पती जिवंत आहे किंवा माझ्या पतीसाठी माझा पती आहे म्हणून पतीच्या नावानं प्रत्येक पत्नी हातामध्ये पांगड्या घालते, पायामध्ये पैंजण घालते, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते, कपाळाला कुंकू लावते. का? माझ्या पतीसाठी सगळं करते. पण आता ऐका, जगामध्ये मला अशी एक आई दाखवा की माझा मुलगा मोठा आहे, माझा मुलगा डॉक्टर झाला, माझा मुलगा इंजिनियर झाला, म्हणून माझ्या लेकराच्या खातीर हातामध्ये अमुक अमुक गोष्ट घालते. आहे का एखादी आई अशी? आहे का? ओ मावशी, आका, पुरुष मंडळ, आहे का जगामध्ये अशी आई? मग कोण श्रेष्ठ? मातृत्व श्रेष्ठ का पत्नीत्व श्रेष्ठ? पत्नीत्व. ही फुटली बघा, ही पक्षातनं फुटली. ऐका, परत ऐका. आता मला सांगा, परत एखादं ह्याला हे पण पटलं नाही, अजून तुम्हाला पोट सोपं करून सांगतो. मला सांगा, एखाद्या वेळेस एखादा पती मरण पावला, पती मरण बरोबर जाऊ द्या, आपला मुलगा मरण पावला म्हणून मुलाच्या चितेमध्ये उडी टाकणारी आई आहे का जगामध्ये? तुम्ही कधी वाचले? माझा मुलगा मेला, मला सुद्धा जगून अर्थ नाही, मुलाच्या चितेमध्ये उडी टाकली, अशी जगामध्ये आई आहे का? नाही. पण ऐका, माझा पती गेला म्हणून नवऱ्याच्या चितेमध्ये उडी टाकणाऱ्या मी तुम्हाला हजारो स्त्रिया दाखवून. मग आता पटकन बोला, मातृत्व श्रेष्ठ का पत्नीत्व श्रेष्ठ? हा, काय काय बायका म्हणत असतील, बाई एवढ्या वर्षातनं आपल्याला धीर देणारा महाराज सापडला. पण आता ऐका, महिला मंडळ पुरुष मंडळ ऐका, पतीच्या चितेमध्ये उडी टाकणारा मी तुम्हाला हजारो बायका दाखवीन. किती बायका दाखवीन? हजारो बायका दाखवीन. पण आपल्या नवऱ्याजवळचा पैसा संपला म्हणून नवऱ्याला सोडून जाणाऱ्या हजारो नव्ह लाख बायका दाखवीन. मग आता बोला, मातृत्व श्रेष्ठ का पत्नीत्व श्रेष्ठ? जो बदलतात तो लोक सगळी बदलतात, सर्व लोक काय होतात? बदलत असतात. बरं आता मला सांगा, समजा आता महिला मंडळ पटकारना बोला, माझ्या गळ्यातील माळ जास्त पवित्र का तुमच्या गळ्यातील सोनं जास्त पवित्र? बोला 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 बोला. काय पवित्र? माळ. एक काम करा, माझी माळ मी तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या गळ्यातलं सोनं तुम्ही मला द्या. बाया म्हतील, बाय मेला बरं पावसात पाण्यात सोनं मागायला. बरं जाऊ द्या, तुम्ही रस्त्यात चालला आणि तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. पहिली मूर्ती म्हणजे रामाची आणि दुसरी मूर्ती म्हणजे रावणाची. तर तुम्ही कुठली मूर्ती उचलणार, रामाची का रावणाची? महोत्कर सर कुठली उचलणार? रामाची उचलणार. बरं, टाळकरी कुठली उचलणार? रामाची. बरं, पुढे गेला दोन मूर्ती दिसल्या, रामाची आणि रावणाची. पण रामाची मूर्ती पितळेची असली आणि रावणाची मूर्ती सोन्याची असली तर आता कुठली मूर्ती उचलणार? सगळं जग उलट आहे महाराज, सगळे जग उलट आहे. बरं मला सांगा, तुम्ही चहा पे लागला, काय पे लागला? बोला, चहा. आणि चहामध्ये माशी पडली तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता? दोन्ही पण. म्हणजे काय टाकून देता? चहा टाकून देता. काय टाकून देता? चहा टाकून देता. बरं, देशी गायचं 1500 रुपये किलो तूप आणि त्या जर तुपामध्ये माशी पडली तर तुम्ही काय टाकता? माशी टाकता. होय, माशी टाकता. अरे अगोदर चोखतात मग टाकता, त्याला मक्की चूस म्हणतात. सगळं जग उलट आहे महाराज. बरं मला सांगा, महिला मंडळ पटकन बोला, मला सांगा, भाजीला काय लागतं? भाजीला आता ही पण मी सांगावं, अहो भाजीला काय लागतं? मीठ. बरं, मीठ भाजीला लागतं का आपल्याला लागतं? आपल्याला लागतं. बरं, आपल्याला लागतं का आपल्या तोंडाला लागतं? तोंडाला. बरं, तोंडाला लागतं का आपल्या जिभेला लागतं? आणि माणूस काय म्हणतो, मीठ कशाला कमी आहे? भाजीला कमी आहे. सगळं जग उलट आहे. मला सांगा, आपण नारळ कोणाला फोडतो? देवाला. बरं, देवाला नारळ केवढा ठेवतो? तुकडा. बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला, आका नारळ मनवरनं म्हणतो देव पावला. बरं का, कशाचा देव पावला? बरं मला सांगा, जाऊ द्या, इथं बसलेले पैकी देव कोणाला आवडतो? त्यांनी बोटवर करा बरं. वा वा, बरंच जण देव आवडत असतं. घ्या. आता इथं बसलेल्या पैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा? त्यांनी बोटवर करा बरं.
वा, क्या बात आहे. असू द्या, घ्या हात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं, त्याने बोटवर करावं. मावशी अहो, देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नवं ढगात जा वाटतं का? आपण आज हात खाली घ्यावं, हात खाली घ्या. जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. ऐका, बाटली घेतली टोपण फुकट आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट आहे, पकवास घेतला गट्ट्या फुकट आहे, गाडी घेतली टेपणी फुकट आहे, विणा घेतला तारा फुकट आहे, शर्ट घेतला गोंड्या फुकट आहे, लग्न केलं बायको फुकट आहे, आणि तसं जन्म घेतला नोटी फुकट आहे. आणि जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं, कारगाडी राहणार, कारगाडीचा मालक. आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर धावा होणार नदीच्या काठावर. कारगाडी राहणार आहे, कारगाडीचा मालक जाणार आहे. ट्रॅक्टर राहणार आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार आहे. मंडप राहणार, श्रोते जाणार. टाळ राहणार, टाळकरी जाणार. साऊंड सिस्टीम राहणार, सिस्टीमवाले महाराज दादा जाणार. पकवाज राहणार, पकवाज वाजवणारे महाराज. विना राहणार, विना राहणार आहे ना, आपण विना राहणार आहे. विना राहणार, विनकरी. अभंग राहणार, कीर्तनकार जाणार. तोंडावर तर नाही म्हणणार. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल आवाज दे. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सगळं सेवटिया काळ बांधून नेईल. सगळं सेवटिया काळ बांधून नेईल. सरते शेवटी वा काळ बांधून नेईल. सरते शेवटी वा काळ बांधून नेईल. हे गजनार्दनी आमचे काही वाजाईल. काय जनार्दने आमचे काय वाजाईल. काही वाजाईल. पिंगळं 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 महाद्वारी. पण बोलतो देखा पिंगळं महाद्वारी. पिंगळं महाद्वारी. पण बोलतो देखा पिंगळं महाद्वारी. पिंगळा महाद्वारे बोल बोलितो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोलितो देखा पिंगळा महाद्वारे. मोर मिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका. मोर मिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डोगो डोगो ऐका. तुम्ही डोगो डोगो ऐका. पिंगळं 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 महाद्वारी. पण बोलतो देखा पिंगळं महाद्वारी. पिंगळं महाद्वारी. पण बोलतो देखा पिंगळं महाद्वारी. पिंगळा महाद्वारे बोल बोलितो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोलितो देखा पिंगळा महाद्वारे. हो, म्हणजे जो जन्माला आला त्याला मारावं लागणार आहे. मग आता ऐका, प्रत्येकाला मारावं लागणार. पण एक वाक्य सांगू का दादा, कसं बघायला गेलं तर गुरुजी सोडून गेले, जास्त दुःख मानू नका. याचं कारण, माणूस हा कधी मरत नसतो. परत पुढचं माझं वाक्य ऐका बरं का. माणूस हा कधी मरत नसतो. मरतं ते माणसाचं शरीर, माणसाचा आत्मा हा अमर असतो. आता एका मिनिटात तुम्हाला सांगतो, वर्ष श्राद्ध का करावं, 13वा का करावा, 3रा का करावा. आता मला सांगा, माणूस कधीच मरत नसतो. मरतं ते माणसाचं शरीर, माणसाचा आत्मा हा अमर असतो. आता पटकन बोला, माझ्या अंगामध्ये कुठले कपडे आहेत?